राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या पाठोपाठ पार्थ पवार यांना देखील मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष तर पार्थ पवार यांना राष्ट्रीय सरचिटणीस केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दुपारी 12:30 वाजता पार पडलेल्या बैठकीत पार्थ पवार यांच्यावर पक्षीय जबाबदारी सोपवण्याचं निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। पक्ष कार्यालयात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकर आणि पार्थ पवार यांची एकत्रित बैठक पार पडली। थोड्याच वेळात राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत याची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। अपडेट जाणून घ्या, निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, पार्थ पवार यांच्या नावावर देखील आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे सरचिटणीस म्हणून, राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून। कसं बघायचं या सगळ्याकडे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला अगदी काही मिनिटांमध्ये सुरुवात होते। तत्पूर्वी आता एक महत्त्वाची घडामोड समोर येताना दिसते। आज दुपारी 12:30 वाजता प्रदेश कार्यालयामध्ये एक महत्त्वाची बैठक पडली, ज्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार हे उपस्थित होते। या तिघांच्या उपस्थितीमध्ये पार्थ पवार यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यासंदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे आणि त्यानुसार आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ही घोषणा होईल अशा पद्धतीची माहिती आहे। त्यामुळे आताची ही कार्यकारिणीची बैठक महत्त्वाची आहे आणि त्या बैठकीमध्ये पार्थ पवार यांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब होताना आपल्याला दिसणार आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा पार्थ पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस होण्याची शक्यता आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादीच्या कमिटीची बैठक जी होणार आहे त्याच्यामध्ये या सगळ्याची घोषणा केली जाऊ शकते। त्यामुळे आता पार्थ पवार यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।